झोपा, पण माझा फोटो घेऊन झोपा, जेणेकरून आमच्यासारखे नवोदित कलाकार तुम्हाला उठल्याच्या नंतर दिसतील, ते यांना बी कलाकार म्हणून पुढे आणायचे. सिनेमे करणं बंद करतील. जगातला पहिला पुढारी आहे ज्याला खुर्ची सोडायची म्हणते. खुर्चीवर सिनेमा काढा म्हणतोय. मला आता उत्सुकता फक्त 25 एप्रिलची आहे की मी कधी हा सिनेमा बघतीये. सो खूप धमाल आली. यस घनश्याम जी आप कोई बोलेंगे? जरूर जरूर. तर खरं तर सिनेमा तर बघितलाच, म्हणजे ट्रेलर बघितलाय, टीजर सुद्धा बघितलाय, काही बोलायची गरज नाही, कारण प्रत्येकाची आतुरता वाढलेली आहे. आणि सूरजचा तर प्रवास आता आपण सिनेमावरती मोठ्या पडद्यावरती पाहणारच आहोत, पण प्रत्यक्षात मी सुद्धा सूरजचा प्रवास बघितलेला आहे. आणि जान्हवी मॅडमनी जसं सांगितलं की सूरज काही करू शकतो, तर त्याला त्याच्या आत्मविश्वासाला त्याला सल्यूट. पण केदार सरांनी जो सिनेमा त्याच्याकडून करून घेतला ना, बाप रे बाप. आता महाराष्ट्रात फक्त एकच आतुरता आहे, 25 एप्रिल येतोय कधी आणि आम्ही थिएटरला जातोय कधी. आणि जेव्हा आम्ही गाण्याच्या शूटिंगला गेलो, एनर्जी लावा असं एकदाही कोरिओग्राफरला म्हणावं लागलं नाही. गाणं ऐकले आणि ते बोल ऐकले की एनर्जी ऑटोमॅटिक लागत होती. गाणं हिट आता बघितलं ना तुम्ही, आता सुद्धा ऑटोमॅटिक ते हालचाल डान्स होतोय आणि खूप छान सूरजने सिनेमा केलाय. बाप एकदा आता 25 एप्रिल झालं ना, इथून पुढं फक्त थिएटर मध्ये दिसेल ते झापूक झोपूकच. मला वाटतं दुसरी उत्सुकता तुला ही पण आहे. टाळी वाजलीच पाहिजे. फक्त याचं शूटिंग करताना गंमत आली होती, बाकी सगळे ठीक होते, पण याला मात्र खांद्यावर उचलून घ्यावं लागलं. तो माझ्या फ्रेम मध्येच दिसत नव्हता. आमचा अभिषेक बिचारा, त्याच्यासाठी मी त्याला सांगितलं की याला खांद्यावर उचलून. मी माझ्या उभ्या आयुष्यात कुणाच्याही खांद्यावरती बसलो नाही, त्यात माझ्या वडिलांच्या सुद्धा खांद्यावरती बसलो नाही, पण केदार सरांनी जो खांदा दिला त्या खांद्यावरती आत्मविश्वास तो चुको किंवा ना चुको, पण केदार सरांनी जो माझ्यासाठी खांदा निवडला त्याच्यावरती मी बसलो. म्हणजे मी सरांनी, मला माहित होतं की सर माझ्यासाठी कुणाचाही चुकीचा खांदा निवडणार नाही आणि सरांसाठी मला या बोलण्यात एवढं दिसतंय केदार सर की पुढच्या पिक्चरची ऑडिशन त्यांनी दिलेली आहे. तुला आजची गोष्ट सांगतो, आता मी मध्ये बाहेर चहा घेत होतो, तर मला म्हणाला की याच्यानंतर तुम्ही काही नाटक, सिनेमा, सिरियल काय करणार आहेत का? म्हटलं आधी मी ना जरा शांतपणे 10 दिवस झोपणार आहे, हा रिलीज वगैरे झाला, पोस्ट प्रमोशन झाल्यानंतर. तो म्हणाला उठल्यानंतर माझा चेहरा बघा. तर म्हटलं झोपताना तुझा फोटो घेऊन झोपतो, उठल्यानंतर तुझा चेहरा बघा. काय म्हणले झोपणार मी डायरेक्ट 10 दिवसानंतर. मी त्यांना म्हणलं सर झोपा, पण माझा फोटो घेऊन झोपा, जेणेकरून आमच्यासारखे नवोदित कलाकार तुम्हाला उठल्याच्या नंतर दिसतील, ते यांना बी कलाकार म्हणून पुढे आणायचे. सिनेमे करणं बंद करतील. इतकं बिग बॉस सुरू झालेलं आहे. जगातला हा पहिला पुढारी आहे ज्याला खुर्ची सोडायची. चला एक काय माहिती, जगातला पहिला पुढारी आहे ज्याला खुर्ची सोडायची म्हणते आणि पिक्चर मध्ये काम करायचं, नाहीतर त्यांना खुर्ची सोडायची नसते. तर असं सूरज नाही, खुर्ची सोडणार नाही, खुर्चीवर सिनेमा काढा म्हणतोय. जनरल आठवण करून देतो की झापूक झुपूक या सिनेमासाठी जनरली आठवण करून देतो त्या सुरज चव्हाण नाही. आता 1 सेकंदसाठी मला लक्षात येईल मी कुणावर काम केलं. मी छडी मारली ती नक्की कोणाला मारली, तर या सूरज चव्हाण यांना मारलेली आहे ती छडी. आणि वाजीव दादा हे गाणं याच्यासाठी आपण भेटलेलो आहे आणि ते महाराष्ट्रभर, जगभरात, भारतभर, जगभरात ते पसरावं अशी आम्हाला खात्रीच आहे की ते पसरणार आणि वाढणार. सूरज काहीतरी गुलियात बोलून दाखव यार. आता मला ते टेन्शन जे तुला दिसतंय ना की 25 एप्रिल पासून आपला सिनेमा येतोय, टेन्शन वगैरे, हे मी पहिल्यांदा बघितलेलं आहे. सर टेन्शन कधी घेतलं नाही, घेणार मी नाही, पण आता सगळ्यांना विचारतो तुझ्या चेहऱ्यावर सिनेमा कशी चालतं फक्त मला कशाचं ती आयडी माझ्या हे वेगळी. कारण कसं आहे माहितीये का, पहिली माझी टिकटॉकला मिलियनची आयडी होती आणि मी बिगारी म्हणून कामाला गेलतो, मला माहितीच नाही. त्यांनी माझा नंबर घेतला आणि म्हणला तुम्हाला असं असं काहीतरी देणार नाही आम्ही, तुम्ही फक्त पासवर्ड द्या तुमचा. असली बेकार ह्यात केली आयडी, मी तेवढा बस फेकून दिला आणि डोळ्यातनीच पाहणे मला.
इतकं कष्ट केलेलं फळ वाया गेलं मला नाही आवडत ते. इतकं लढलो देवीपाशी गेलो, हात जोडला, आई मरे माता आता तूच मला उभं कर. मग त्यांनी परत एक आयडी खोलली, मग खसलो नाही, मग उभं राहिलं, मग मोठा स्टार बनलो. असं क्या बात आहे, वा. स्टार म्हणून आणि 25 एप्रिल नंतर सुपरस्टार म्हणणार. तुला माहिती का लोक घाबरतात आता. हा, तू सुपरस्टार म्हणून येणार याची भीती सगळ्यांच्या मनामध्ये दाटून आलेली आहे.